संध्याकाळचे वाजलेले आहेत 6 पण नाही वाजलेत, पण मी आता मॅगी खाते आहे आणि मॅगी मला सुयोगने बनवून दिली आहे, पण इथे खातोय मॅगी. सो मी आज खूप दिवसानंतर मॅगी खाणार आहे, म्हणजे 2-3 हफ्त्यानंतर खाते आहे. सो आय एम सो एक्साइटेड. आणि हा मॅगीमध्ये जे आहे ते चीज टाकून खातोय. मला पण मॅगीमध्ये चीज टाकून खायला आवडतं, पण आज मला असंच खायचंय कारण की आज मला चीज नाही खायचं म्हणून. खातेस मम्मी? मला नाही आवडत, मी नाही खात. ही बघा कशी खाते. मस्त, खूप दिवसांनी खाते मी. ही बघा कशी खाते मॅगी. हिने चीज नाही टाकले मॅगीवर, हिला अशी साधी आवडते. आणि गरम गरम आहे. खाता खाता तोंड पण भासते त्यांचं, तरी पण खातात बघा असं. मला तर बिलकुल आवडत नाही. तरी कसं खाते बघा. आणि ह्याला खूप मॅगी आवडते. हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल आदिती तांबे व्लॉग्स. आणि आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 7 वाजून गेलेले आहेत आणि मी थोडीशी झोपली होती कारण की मला खूप झोप येत होती. त्यामुळे मी एक 20 मिनिटचा नॅप घेतला आहे आणि आता जस्ट उठली आहे. सो आता मी सध्या फ्रेशनअप व्हायला, नंतर मला मम्मीसोबत जायचं आहे खाली मार्केटला. सो मी पटकन फ्रेशनअप होऊन घेते आणि मग टी घेऊया आपण आणि मार्केटला जाऊया. चला आता मी येते पटकन. मी आता इथे चहा घेते आहे. मला चहा भरून कधीपासून ठेवली होती आणि याच्यासोबत मी आता हे गुड डे बिस्किट आणि आमचा हा खाऊचा डब्बा आहे, यामध्ये खूप काय काय खायला आहे. सॅटर्डे नाईटला जाऊ शकतो. आपण बघ रात्रीच तर गेलो, संध्याकाळी आम्ही निघाला होता 7 मध्ये चहा घेऊन झालाय आणि आता मी पटापट निघते मार्केटला जायला कारण की भाजी वगैरे घ्यायची आहे. सो ॲक्च्युली मला कालच जायचं होतं, पण काल आम्ही थोडं पोस्टपॉन्ड केलं कारण की थोडं काम वगैरे होतं घरी म्हणून. सो आत्ता आम्ही जातोय, मी आणि मम्मी. सो पटापट मी रेडी होते. रेडी तर झालेली आहे गाईज मी. आता बस थोडं केस वगैरे विंचरते मी पटापट. आणि आज मी हेअर वॉश सुद्धा केला आहे. मॉइश्चरायझर इज मस्ट, म्हणजे थंडीचा टाईम आहे, सो मॉइश्चरायझर लावलंच पाहिजे. सो अँड बाय द वे, दिस इज माय फेवरेट मॉइश्चरायझर, पॉन्ड्स सुपर लाईट चिल नॉन स्टिकी. दिस इज माय फेवरेट वन. म्हणजे हे मला माझ्या स्किनला खूप चांगल्या पद्धतीने सूट होतं. सो 4-5 वर्षापासून मी हेच मॉइश्चरायझर यूज करते. चला आपण जाऊन येऊया पटकन. हां पकड, आल्यावरती निघू. तुम्ही पटकन आटका. चला गाईज, आता आम्ही निघतोय मार्केटला जायला. सो मम्मी आणि मी. मम्मी ॲक्च्युली मला कालच जायचं होतं मार्केटला ना, पण काल पोस्टपोन केला आम्ही बिकॉज ऑफ सम वर्क. आणि आज पण जायचं नव्हतं, मला जायचं होतं. नको सांगूच ते तोंडातून गेले. हा, सो आम्हाला आज कुठेतरी जायचं होतं, पण ते पण आमचं पोस्टपोन झालं. सो ते आम्ही मे बी नंतर जाऊ, पण ते मी तुम्हाला आता सांगणार नाही कुठे जायचं होतं ते. सो जेव्हा आम्ही जाऊ तेव्हाच तुम्ही बघा. आणि आता आम्ही चाललोय भाजी आणायला. सो भाजी आणल्यानंतर सुद्धा आम्हाला जायचंय आज बाहेर डिनरसाठी. सो कुठे जायचंय ते पण आल्यावरतीच तुम्ही बघा. आता पटकन चला जाऊया आपण पहिले भाजी आणायला. मग ते सुरू लगेच देऊन टाकलं ना. हा, पण आता तो गेला ना सुयोग. तिकडे काय जायचं. हां गाईस, थंडी चालू झाली आहे, एकदम भारी वाटते. म्हणजे ऑफिसवरून येते तेव्हा एवढं थंड नाही वाटत कारण की थोडेसे मी असे वॉर्म क्लोथ्स घालून जाते, पण आज मला थंडी फील होती आहे जबरदस्त वाली. सो चलो जल्दी जाके आते. मला असं फील होते की मी ना जॅकेट घालून यायला पाहिजे. तुला काय वाटतं? घेऊ का दोस्त? सब मैदे का ही रहता है ना, गेहूं का कहाँ रहता है? मैदे का ही है. हाँ, और ये कैसे बटर? बटर्स. ये गेहूं का है? ये कैसे आहे? वाह, गव्हाचे पण टोस्ट असतात गाईस. अच्छा, हा असतात यार. हाऊ कॅन आय फॉरगेट मॅन.
शिट यार मी खाते पण ते त्या टोस्टचं नाव मी विसरली आणि मला आता वियर्ड का वाटलं काय माहिती. अलग लग रहा है तो वही है हे बघ भैयाने थोडंसं टेस्ट करायला दिलंय आम्हाला. हे घे. कसं आहे हे वेगळं आणि हे वेगळं आहे. नको मला एवढं बस एकच बस. हे घे मोठंवाला घे. ठीक आहे. कैसे पाव नाही कसं आहे टेस्ट चांगली आहे. आणि हे छोटेवाले बटर माझे खूप फेवरेट आहेत गाईज. थँक्यू. भैया सगळंच मला टेस्ट करायला देत आहेत. नाईस गाईज सो टेस्टी. चला फायनली आम्ही हे घेतलं. हे छोटेवाले बटर आहेत आणि तसेच गव्हाचे टोस्ट. चला आता पुढे जाऊया भाजी घ्यायला. 40 गाईज इथे खूप यम्मी मसाला डोसा इडली सांबार सगळं भेटतं. तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये बघितलं सुद्धा असेल. आम्ही तिकडून खूप वेळा घेतो म्हणजे घेतलेला आहे. अच्छा 10 रुपये का मेथी इतना बडा दो. पण थोडीशी डल झालेली पानं वाटतं त्याची गाईज बघा. अच्छा रहेगा ना भैया वो. म्हणजे खूप मोठी आहे ही मेथीची जुडी पण थोडेसे पानं असे डल झालेले वाटतात. हे बघा 50. ते लोक इथेच फ्राय करून देतात ना. काय घ्यायचंय हे आहे ना आपल्याकडे. थोडीशी ही घे ह्याची शेव करू. नाही त्याची नाही बनवत ती भाजी ह्याचीच बनवतात ना रेडवाली. हे 50. हे 2 घेते. आणि गाईज हे लोक इथे ऑन द स्पॉट फ्राय करून देतात. कसं आहे आम्ही हे घेतलंय चकली आणि हे लालवाली शेव. हळदी घेतेस ही कशासाठी यूज करतो. ओळी हळद आहे ना. सगळ्यात करू शकतो. खायचं लोणचं बनवून. लोणचं हा एकदा बनवलेलंच ना तू. काहीच मम्मीने एकदा ना ओळ्या हळदीचं लोणचं बनवलेलं आणि टेस्टी पण लागत होतं. सो आता परत घेते मम्मी हे बनवायला. आता आम्ही आलोय मोठ्या भाजी मार्केटमधून आणि इथून खूप भाज्या वगैरे घ्यायच्या आहेत मम्मीला. टोमॅटो 40 रुपये किलो ना भैया. 40 रुपये kg आहे टोमॅटो गाईस. काय रेट आहे बटाट्याचा. 40 रुपये बटाट्याचा रेट आहे गाईज आता करंटली. आणि ही जी लसूण 1 किलो 100 आणि ती 110 आणि ही वाली लसूण 100 आणि ती 110. हा करंट रेट चालू आहे मार्केटमध्ये. आणि कांद्यांचा काय आहे. कांदा 60 रुपये 60 रुपीज kg. सो आता मी हे घेतलंय 3 किलो कांदे 1 किलो बटाटे घेतलेत आणि आता लसूण पण घेते मम्मी. ही सगळी भाजी आता आम्ही घेऊन टाकतोय फायनल एक रेट फिक्स करून कारण की एवढी शिल्लक आहे. 2 रुपये किलो ऐसा कर रहे हो दे दो 25 में. कट करायचं आहे का. किती मके घेणार आहेस. हा आता थंडीमध्ये मके खायची मजा पण येईल गाईस. भाजून उकडून सुपर्ब लागतात. 50 का 3 मक्का दे रहे हैं भैया. क्या बोल रहे हो भैया जोर से बोलो. 25 30 35 40. कोणता घेते मग. इथे आहेत एकदम फ्रेश असे लिंबू आणि खूप भारी दिसत आहेत. कसे आहेत भेंडी. 20 का आधा करंट रेट भेंडीचा आहे 20 रुपयाचा आधा किलो. पण फ्रेश आहेत ना म्हणजे असे जुने वगैरे झाले नाही आहेत. आय मीन थोडे डल झालेले नाही आहेत. फ्रेश भेंडी आहेत 20 रुपयाचा अर्धा किलो. आता मी घेतो इथून कढीपत्ता. किती 100 रुपये 1.5 किलो.
हा आपल्याला किती हवेत? कमीच हवेत ना? कोई खाता नहीं, फेंक नहीं। 50 का संतरा। खाना चाहिए ना। नहीं खत्म हो गया लेके आओ, लेके जाएंगे तो खाएंगे नहीं, फेंकेंगे। मैं क्या बोल रहा हूँ, जितना खाना उतना ही ले जाने का ना। लेकिन थोड़ा आप 20 रुपये देंगे। 20 का भी देते हो क्या? 20 का देते हो? ये कितने का है? 10 रुपये का। अच्छा ये कितने का है? बस उतना ही। बस इतने। और ये कैसे है? 150 का अनार। देखिए इतना महंगा हे पण तो 150 रुपये किलोच आहे ना। लाल नहीं हो तो लेके आऊंगी कल मैं। हो गया 3 ही हो गए 70 का। खून के जैसे लाल है बोल रहे हैं। आधा किलो है ना, आधा किलो है ना भैया। 3 ही हो गए 70 का। और बताइए बस और क्या बताएं? पेरू में छोटा सा खाने के लिए। कौन सा दोगे? हाँ ये दो। चलो आज आहे ना ॲक्च्युली मार्केट थोडंसं खाली वाटतंय मला। युजली खूप जास्त गर्दी असते, पण आज संडे असून पण थोडंसं मार्केट खाली वाटतंय। यू कॅन सी खूप भरलेलं असतं मार्केट, पण आज थोडंसं खाली आहे। आणि आमचं पण शॉपिंग बऱ्यापैकी झालेलं आहे। खूप साऱ्या भाज्या अँड ऑल, हे बघा याच्यामध्ये पण खूप साऱ्या भाज्या वगैरे आहेत। सो इथे पण आहे, इथे पण आहे। आता आम्ही ऑटोनेच जाऊ कारण की खूप वजन आहे आमच्याकडे। सो मम्मी इथून काहीतरी घेते आता, परत नारळ वगैरे। परत नारळ घेतलास तू? परत एक नारळ इथे घेतला मम्मीने, कारण की इथे तिथे आम्ही जो नारळ घेतला त्यापेक्षा मोठे नारळ आहेत आणि सेम प्राइस। हो नारळीचं असं माहिती नाही, तिकडे घेतला मी, आता हे घेतला। हां आम्हाला माहिती नव्हतं म्हणून तिथे घेतलं। लक्षात जायला सरळ जाते ना। नेक्स्ट टाइम इकडेच येऊ आम्ही। हां बरोबर आहे। आता ना आता तुमच्याकडे देऊन गेला, एवढे लक्ष नाही देत ना आम्ही। भाई ना पटापट आपलं धावतं काम असतं ना घरात। चलो अजून काय घ्यायचंय? मम्मीने परत इथून थोडेसे टोमॅटो घेतलेत अगेन। काय घेतेस? मगज, इलायची आणि पंपसी। ओके भैया सब बता दिया। किती झाले? 30, 40, 60 रुपये। चला गाईज फायनली आमचं सगळं शॉपिंग झालंय। नाव वी आर गोईंग होम अँड आता ऑटो पकडू सरळ, कारण की खूप आता हात पण दुखायला लागला। गाईज फायनली आम्हाला ऑटो भेटली आहे आणि खूप रश आहे आज, म्हणजे रोडवरती खूप रश आहे। सो फायनली भेटली आम्हाला ऑटो ना। हाँ हाँ भाई हमारे ही नसीब में से जाओगे किसके साथ? अंकल बोलते हैं कि रिक्शा मिल गई वो बड़ी बात है। इतना ट्रैफिक हर जगह। हाँ आज तो बहुत ज्यादा ही है। रिक्शा वाले बाहर से निकल जाते हैं, इतना जाम है शीतल नगर में। अच्छा आज संडे भी है ना? हाँ संडे भी है ना इसकी। हाँ संडे घरी मम्मीने खूप भाज्यांची शॉपिंग केली आहे ना मम्मी। सो आणि खूप थंडी पण पडली आज, खूप जास्त थंडी आज, जास्तच थंडी लागते आज। असं वाटतं मला की मी जॅकेट घालून यायला पाहिजे होतं, बट एनिवेज चलो पोचलो आम्ही फायनली गाईज। 1 मिनिट दे इथे। हो गया इसका? हाँ हो गया। चलो बाय। चलो बाय। हॅलो गाईज, सो मी जस्ट घरी आलेली आहे आणि येऊन झाले मला 5 मिनटं। सो खूप थकली आहे मी आता, कारण की खूप वजन उचलून आम्ही आलो, पण ऑटोनेच आलो त्यामुळे थोडं कन्व्हिनियंट झालं आणि खूप रश पण होती रोडवरती। लकीली भाजी मार्केट आज थोडंसं खाली होतं। सो पटापट घेतल्या आमच्या भाज्या वगैरे, काय काय घेतल्या त्या तर तुम्ही बघितल्यातच। आणि बस आता हा व्लॉग मी इथेच एंड करते, कारण की जसं की मी तुम्हाला मगाशी सुद्धा म्हणाले की आम्हाला जायचे आता बाहेर डिनरसाठी।
सो तो व्लॉग मी एक सेपरेटली दुसरा व्लॉग बनवेन. सो हा व्लॉग मी इथेच एंड करते कारण की मग खूप मोठा व्लॉग होईल म्हणून. सो आय होप तुम्हाला आवडला असेल आणि जर का आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईबसुद्धा करा असेच नवीन नवीन व्लॉग्स बघण्यासाठी. सो बस भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय.